बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 2-3 दिवसांपासून जर तुम्ही वृत्तवाहिन्यांना बारीकीने ऐकलं असाल तर तुमच्या एक गोष्ट ध्यानात आली असेल. या वृत्तवाहिन्या ज्या आजवर आपल्याला जाणून बुजून उबाठा 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 असं करत होत्या, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव म्हणू शकल्या असत्या, पण तरी जाणून बुजून उबाठा हे चिडवून दाखवण्याचा जो प्रयत्न करत होत्या, ते गेल्या 2-3 दिवसांपासून तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट की शिवसेना उबाठा गट अशा प्रकारचं, म्हणजे सुरुवातीला शिवसेना लावू लागले आहेत. हे वारे काहीतरी वेगळं सांगतायत शिवसैनिकांनो. लक्षात घ्या, मला काय सुचवायचंय तुम्हाला, कारण या वृत्तवाहिन्यांना देखील कळून चुकलंय आता हा सारा प्रकार 1-1.5 महिन्यांचा आहे. त्यानंतर आम्ही आहोत, तुम्ही आहात, आणि हे साऱ्याच्या साऱ्या तुम्ही रचलेलं आहे, घडवलेलं आहे, साऱ्याच्या साऱ्या इथेच आहे. लक्षात घ्या, आता ह्या लोकसभेचा रणसंग्राम उरकून जाईल. लोकसभेनंतर भाजपाचा खरा चेहरा तुम्हा सर्वांच्या समोर येईल. भाजपाची खरी ताकद, विशेषतः महाराष्ट्राचं मी सांगतो, मी देशाचं सांगणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचा हबाडा काय असतो ते लक्षात येईल. कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये विकास कामं एक वेळ तुम्ही लांब ठेवा, पण जर हात स्वाभिमानाला घालाल तर मात्र तुमच्या चिंधड्या उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विकास कामांच्या नावाखाली आम्हाला, मी तो शब्द वापरणार नाही, बनवायचे धंदे तुम्ही केलेत. तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचंय. माझे शब्द तुमच्यापर्यंत थेट पोहोचत असतात आणि मधला गाळलेला शब्द देखील तुमच्यापर्यंत असाच्या असा पोहोचत असतो. आम्हाला जे बनवायची कामं तुम्ही केलीत ते आता आमच्या सारं ध्यानात आलेलं आहे. यावेळेस तुम्ही हात घातलाय स्वाभिमानाला. तुम्हाला माहिती होतं, हे जर महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण 5 वर्ष टिकलं असतं तर तुमची पुढची 40 वर्ष या महाराष्ट्राच्या सरकारच्या आसपास देखील तुम्ही फिरकू शकला नसतात. त्यासाठी हा सारा खटाटोप केला गेला. हे आमचेच गद्दार फोडले गेले. तुमचं जास्त किती नुकसान होईल मला माहिती नाही, त्याचा ताळमेळ मी काही ते लावणार नाही, पण नुकसान जर खऱ्या अर्थाने कोणाचं झालंय तर ते एकनाथ शिंदेचं आणि बगल बच्चांचं. एकनाथ शिंदेचं तसं पाहायला गेलं तर राजकीय करिअर, तो ग्राफ करिअरचा तो आलेख खूप चांगल्या पद्धतीने चालला होता. मुख्यमंत्र्यांनी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांना नगर विकासपर्यंत, 2-2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांपर्यंत अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या जेणेकरून त्यांना महाराष्ट्राची सेवा करता येईल, जेणेकरून त्यांना आपलं नाव मोठं करता येईल, शिवसेनेचं नाव मोठं करता येईल. आणि एकनाथ शिंदेंवर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी विश्वास टाकला होता. या निमित्तातून त्यांनी, ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः आजारी होते, या वेळेमध्ये त्यांनी स्वार्थ साधला, राजकारण साधलं, आणि कोविडचा काळ, अशा काळामध्ये त्यांनी बरोबर राजकारण साधलं आणि आमदारांना जवळ करत गेले. तुम्हा सर्वांना आठवायला हवं, ज्यावेळेस त्यांनी मातोश्रीवर आपल्या वाढदिवसानिमित्त 25 ते 26 आमदारांना घेऊन जाण्याचा जो प्रताप केला होता, तेव्हाच वारा कोण्या दिशेला वाहतंय हे तुम्हा सर्वांच्या समोर आलं असेल. आपण ह्या गोष्टी विसरत नाही. पण लक्षात घ्या, गमावलंय काय एकनाथ शिंदेनी? गमावलंय पुढच्या 7 पिढ्यांचं. पुढच्या 7 पिढ्या तुम्हाला शिव्या घालतील. इथपर्यंत तुम्ही त्यांचं नाव खराब करून ठेवलंय. पुढच्या 7 पिढ्या, मागच्या 7 पिढ्यांना उचक्या लागत असतील आणि पुढच्या 7 पिढ्या शिव्या घालतील. इथपर्यंत नाव खराब, उचक्या का लागत असतील? सदैव यांचा उद्धार होत असेल. प्रत्येक शिवसैनिक, अगदी वडीलधारा शिवसैनिक देखील या मागच्या 7 पिढ्यांचा उद्धार करत असेल. होय, अगदी जबाबदारीने सांगतो. आज शिवसेनेला ह्या सगळ्यातून काय मिळालं, शिवसेनेने ह्या सगळ्यातून काय शिकलं, याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. प्रत्येक अनुभव काही ना काहीतरी शिकवून जातो. स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख काल सांगून गेले, ह्या गद्दारांना त्यांचा अनुभव घेऊ द्या, त्यांना कळेल आता शिवसेनेचं महत्व काय असतं. सर्वसामान्यांना ज्यावेळेस शिवसेना मोठी करते ते सर्वसामान्य शिवसेनेची ही अशी किंमत करतात. त्यांना वाटतं आम्ही म्हणजेच शिवसेना, तुमच्यामध्ये बळ भरलं ते शिवसेनेने भरलं. ही 4 अक्षरं तुमच्या मागची काढून घेते. तुमचं आमचं अस्तित्व काय, आपण कोण, हा विचार करायला हवा होता. आपण स्वतःला शिवसेना मानायला लागलो, स्वतःलाच आपण पक्ष समजायला लागलो आणि आपण स्वतःच पक्षाचे पक्षप्रमुख झालो. इथे तुमचं चुकलं. पुढच्या 7 पिढ्या राजकारणातनं बाहेर आणि कुणीही त्यांना जवळ करणार नाही. पहिलीच पिढी तुमची पाहते. आज स्वतः श्रीकांत शिंदेचं नाव कुठल्याही यादीमध्ये येऊ शकत नाही. इथपर्यंत तुमची दयनीय अवस्था. शिवसेनेचं नाव चिन्ह घेतलं, पण शिवसेनेचं नाव चिन्ह घेतल्यानंतर त्याच्या मागे तो ब्रँड कुठून आणणार तुम्ही? त्याचे DNA RNA तुमच्या रक्तात कुठून घुसरवणार? बघा, शिवसेना जर तिथे असती तर आज शिवसेनेला अशा 7 जागांवर भारतीय जनता पक्षाची लायकी होती काय? अशी 7 जागांवर त्यांची ती बोलवण करण्याची 7 जागा, त्यातूनही तुमच्या
2 जागा बदलण्यासाठी सांगतायत, दिल्लीतून आदेश येत आहेत आणि त्यातली 1 जागा तुम्ही बदलली देखील. जाहीर केलेल्या यादीतनं जवळपास तुम्ही हेमंत पाटलांचं नाव काढून टाकलं. ही अशी दयनीय अवस्था. शिवसेना अतिशय भक्कम पक्ष आहे आणि शिवसेनेला असं तालावर नाचवायची ताकद भारतीय जनता पक्षामध्ये नाही. 23 जागांवर मागच्या वेळेस निवडणूक लढली, 18 जागा जिंकून काढल्या. 1-2 जागांचा अगदी पहिल्या दुसऱ्या नंबरचा अपवाद वगळता जवळपास 18 जागा निवडून काढल्या. आजही शिवसेनेमध्ये भारतीय जनता पक्षातनं खासदार येऊ इच्छितात. खासदार, हा विचार करा. शिवसेनेला जर आज आपण समजा भारतीय जनता पक्षाबरोबर असतो तर आपल्याला चांगली लढवता आली नसती. ह्या सगळ्यात चांगली चिन्ह आहेत. ही सांगली घ्या, ईशान्य मुंबई घ्या, जळगाव घ्या, आणखी काही जागा जाहीर होतील शिवसेनेच्या नावाच्या. अजून संपूर्ण यादी जाहीर झालेली नाही. जळगाव आपण कधी लढली नव्हती, ईशान्य मुंबई आपण कधी लढली नव्हती, सांगली आपण कधी लढली नव्हती. विचार करा, ह्या जागा आपण कधी लढवणार होतो, त्या आता लढवणार. आता ताकद दाखवून बाकी सगळ्या जागांवर शिवसेना. आणि बघा ना, आपण आपल्या मित्र पक्षांनाही तशीच वागणूक देतो जी आपण स्वतःच्या बाबतीत ठेवतो. म्हणजे जरी महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असला तरी देखील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांच्या जागा कुठेही कमी केलेल्या नाहीत. शिवसेना आजच्या घडीला 21 जागा जाहीर करून बसलेली आहे. फक्त 21, जे की मागच्या वेळेस 23 जागा लढवल्या होत्या. कदाचित 1-2 जागा अजून जाहीर होतील, पण 23च्या पुढे अजूनही शिवसेना गेलेली नाही. उर्वरित जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, भले बलाने थोडंसं 19-20चा फरक असू शकतो, पण तरी देखील त्यांना माना सन्मानाने शिवसेनेने वागणूक दिली. जशी भारतीय जनता पक्ष या शिंदे टोळीला पहा कशी वागणूक देतोय. यांच्या विद्यमान खासदारांचे पत्ते कापले जातात, सातबारे कोरे केले जातात. आज आपल्याला काय काय मिळालं लक्षात घ्या. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सोडल्यामुळे काय काय मिळवलं हे लक्षात घ्या. काय काय गमावलं हे तुमच्या सर्वांच्या समोर आहे. महाराष्ट्रातली सत्ता गमावली, पण ठीक आहे, सत्ता हे साध्य नाही आणि हे काही अंतिम ध्येय नाही. हे पुन्हा येईल, भविष्यात पुन्हा येईल. आपण तेवढी मेहनत करू, पुन्हा करू. पण आज आपल्याला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ह्या राजकारणात शिकायला मिळाल्या, त्या विसरता कामा नयेत. असा गैर माणसांवर असा भरोसा ठेवणं हे सगळ्यात पहिलं गैर आहे, चुकीचं आहे. हे आपल्याला सगळ्यात पहिलं शिकायला मिळालं. आता दुधाने पोळलेले ताक देखील फुकून पितात, तशाच प्रकारची आपली गत होणार आहे. अगदी डॉक्युमेंट्सच्या बाबतीत असेल, कशाही बाबतीत असेल, लिखापडीच्या बाबतीत असेल, सगळ्या बाबतीत कसं परफेक्ट राहायचं हे शिवसेना शिकलेली आहे या सगळ्यातनं. असो, पण आजही तुमच्या माझ्यासारखा कडवट निष्ठावंत शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी ठाम आहे. आज किती जणांचे हल्ले झाले असले आपल्यावर, आज आपण एवढं सारं बोलतो, आज एवढं सारं आपण रस्त्यावर उतरतो, पण आपण कुणाच्या बाला घाबरत नाही. कारण बाळासाहेबांनी मनगटामध्ये ते असं रक्त भरलंय, शिवसेनेचं सळसळतं रक्त भरलंय. ते रक्त तुमच्या धमन्यातून जोपर्यंत शिवसेना हे रसायन जोपर्यंत तुमच्या धमन्यातून वाहतं तोपर्यंत तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, कोणाचं बा तुम्हाला काही तुमचं वाकडं करू शकत नाही. हे लक्षात घ्या. शिवसेनेने भरपूर काही कमावलं. आज भारतीय जनता पक्षावर नाराज असलेला वर्ग एक करोडोंच्या घरात आहे. ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने गुजरात धार्जिनी भूमिका घेतली, मोदींच्या धार्जिनी भूमिका घेतली, भाजपच्या धार्जिनी भूमिका घेतली, ज्या प्रकारे महाराष्ट्रातले उद्योगधंदे असतील, महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट असेल, ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या नोकऱ्या असतील, हे सारं महाराष्ट्राबाहेर काढून घेण्याचं काम करायचं सुरुवात केली. महाराष्ट्राला जवळपास कंगाल करण्याचं ह्यांनी जो बेत आखलाय, तो बेत पाहता महाराष्ट्रातला करोडो वर्ग भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षाच्या मागे हा साराच्या सारा करोडो समाज हा उभा राहतोय. आणि ही काही छोटी संख्या नाहीये. हा सारा समाज जो आजवर कुणाचाही मतदार नव्हता, तो फक्त पाहत होता कुणाचं विजन काय आहे, कुणाची ब्लूप्रिंट काय आहे, कुणाची धोरणं काय आहेत, कुणाचे वचननामे काय आहेत, हा कुणाचाही कार्यकर्ता नाही, पण तो साराच्या सारा वर्ग शिवसेनेच्या पाठीशी आज उभा राहतोय. आणि हे सत्य आहे, कारण ज्यावेळेस समाजातून आम्हाला फोन येतात, समाजातून आम्हाला मेसेजेस येतात, सर्वसामान्यांचे मेसेजेस येतात, त्यावेळेस कळतं की शिवसेनेच्या मागे किती मोठा वर्ग उभा राहतोय. अगदी बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, आंबेडकरी समाज असेल, एससी असेल, एनटी असेल, विजय असतील, भटक्या विमुक्त जाती असतील, आदिवासी समाज असेल, सारेच्या सारे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहत आहेत. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, सारेच्या सारे उभे राहतात. याचं कारण काय आहे? कारण ह्या सर्वांना शिवसेना एक आशादायी पक्ष वाटतोय की हा सर्व समावेशी भूमिका घेऊन सर्वांना पुढे घेऊन जाईल. आज तुम्ही एक लक्षात घ्या, शिवसेनेच्या कुठल्याही मोठ्या नेत्याची जात, पंथ, धर्म तुम्ही पहा, तुम्हाला माहितीच पडणार नाही की हा कुठला तरी नेता आहे, याचं जात काय असू शकते, याचा पंथ काय असू शकतो, याची पोटजात काय असू शकते, तुम्हाला काहीच कळणार नाही. कारण शिवसेनेने कधीही जातीपातींमध्ये राजकारण केलं नाही. पक्षामध्ये मोठी पदं देताना कधी जात, धर्म, पंथ पाहिला नाही. तसं जर कधी असं तुम्हाला कळलंच नसतं, राहुल शेवाळे खासदार कधी झाले. लक्षात घ्या, मला काय सुचवायचंय.
आपण जात धर्म पंथ प्रांत सगळं पाहता, अगदी धर्म देखील, मुस्लिमांना देखील शिवसेनेने मोठं केलेलं आहे. बाळासाहेबांच्या काळापासून चालत आलेलं आहे. आज मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी करोडोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणाने उभा राहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मुस्लिम समाज उभा राहिलेला आहे. कारण ही लढाई कुठल्या एका व्यक्तीची नाही, ही लढाई आपल्या देशाला वाचवण्याची लढाई आहे, देशाचं संविधान वाचवण्याची लढाई आहे. आंबेडकरी समाज, सर्वात मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज शिवसेनेच्या पाठीशी आला. सारेच्या सारे येत आहेत. आज ही लढाई उद्धव ठाकरे या नावाची नाही, शिवसेना या 4 अक्षरांची नाही. आज ही लढाई संविधानाची लढाई आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख वारंवार सांगतात, जर ही लढाई, तुम्ही या लढाईत आमच्या पाठीशी उभा राहिला नाही तर 2024च्या नंतर निवडणुका होणार नाही. आमच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवू नका. कारण आज आम्ही लढतोय, आज आम्ही बोलतोय. भविष्यात ज्यावेळेस यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल त्यावेळेस आम्हाला जमिनीच्या खाली 200 फूट आमच्या बॉड्या गाडल्या जातील. आमची हाडं देखील आमच्या घरच्यांना सापडणार नाहीत. इथपर्यंत घाणेरडी ही लढाई आहे. आज आम्ही हे जे करतोय, आम्ही स्वतःला काही क्रांतिकारक मानत नाही, पण होय, ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक घाणेरडा संघर्ष होऊ घातला होता त्यावेळेस आम्ही मात्र आवाज उचलत होतो. आणि आम्हाला अभिमानाने सांगता येईल, ज्यावेळेस स्वर्गामध्ये जाऊ, जर आमच्यावर कधी वार हल्ला झाला, आमचा कधी त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाला कधी, तर ज्यावेळेस आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, ज्यावेळेस बाळासाहेब तिथे उभे असतील, बाळासाहेबांना असं म्हणून मानाचा जय महाराष्ट्र नक्की करू की बाळासाहेब वार छातीवर झेलले, पाठीवर झेलले नाहीत. इथपर्यंत घाणेरडी परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्हा सर्वांच्या हातामध्ये आहे. तरुण वर्ग ह्यांच्यावर नाराज आहे. मनसेसारख्या पक्षाला घेतल्यानंतर उत्तर भारतीय एक समाज ह्यांच्यावर नाराज झालेला आहे. कारण शिवसेनेने त्या काळात, कोरोनाच्या काळात जे कार्य केलं, उत्तर भारतीयांसाठी विशेषतः जो मजदूर समाज होता, जो कामगार समाज होता, त्यांच्या जाण्या येण्यासकट, त्यांच्या खाण्यापिण्यासकट त्यांना उत्तर प्रदेशच्या किंवा बिहारच्या, उत्तर प्रदेशच्या म्हणा विशेषतः, त्या बॉर्डरवर कशा प्रकारे अडवण्यात आलं, त्यांना 3-3 दिवस तिथे ताटकळत ठेवण्यात आलं, त्या सर्व उत्तर भारतीयांचे देखील हाल ते उत्तर भारतीय विसरलेले नाहीयेत. साराच्या सारा महाराष्ट्रातला एक समाज, एक घटक साराच्या सारा शिवसेनेच्या पर्यायाने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहत आहे. आणि हे सत्य नाकारता येत नाही. आज शिवसेनेने काय गमावलं, यापेक्षा शिवसेनेने काय कमावलं, ह्या सगळ्यामधनं हे तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन आलं. हे आमदार खासदार काय हो, शिवसेना एक फॅक्टरी, हे असे आमदार खासदार असे तयार करू, पण यावेळेस निष्ठावंत तयार करायचे. पुन्हा शिवसेनेमध्ये अशी गद्दारी करायची, पुन्हा ती शिवसेनेला फोडण्याची कुणाची अवकाश झाली नाही पाहिजे, कुणाची ताकद झाली नाही पाहिजे, इथपर्यंत नेऊन ठेवायचं. तुम्हा सर्वांची रजा घेतो. जास्त काही या विषयावर बोलत नाही, पुढे बोलूच आपण. आज हा वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलो. फार कधी आपण ह्या विषयावर सहसा बोललेलो नाहीयेत आजपर्यंत. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो.